नमस्कार मंडळी, मी रामेश्वर चौरे. तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे वारंवार पडणारे प्रश्नांची उत्तरे मी आज ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर दिवाळी अगदी दारात आली आहे आणि सगळ्यांना आता एकच उत्सुकता लागलेली आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही. आज आपण जाणून घेणार आहोत हे पैसे खात्यात आले आहेत का, ते कसे तपासायचे आणि नेमके कधी मिळणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक टप्पा खूप महत्त्वाचा आहे. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे, जी राज्यातील बहिणींसाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजना अंतर्गत दर महिन्याला महिलांना सन्मान निधी म्हणून पैसे दिले जातात. महिला आणि बालविकास मंत्री यांनी नुकतीच घोषणा केलेली आहे की सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी 13 ऑगस्टपर्यंत खात्यात जमा होणार आहे. म्हणजे जर अजून पैसे आले नसतील तर काळजी करू नका, काही तासात किंवा 1-2 दिवसात ते येतीलच. आता तुम्हाला वारंवार एक प्रश्न पडत असेल की पैसे आले की नाही हे कसे तपासायचे. तर मी तुम्हाला सांगतो. प्ले स्टोरवर जाऊन उमंग ॲप डाउनलोड करायचा आणि तो उघडायचा आणि तुमचा बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड टाकायचा. त्यानंतर त्यामध्ये सबमिट करायचं आणि लगेच तुम्हाला दिसेल की लाडकी बहीण योजना पेमेंट रिसीव असा मेसेज तुम्हाला येईल. कधीकधी तांत्रिक कारणामुळे किंवा बँक अपडेट उशिरा झाल्यामुळे पैसे उशिरा येऊ शकतात. म्हणूनच जर 13 ऑगस्टनंतरही पैसे आले नसतील तर जवळच्या महिला बाल विकास कार्यालयात संपर्क साधा आणि तेथे तुमचे नाव, आधार कार्ड आणि बँक तपशील देऊन स्थिती तपासता येईल. तसेच तुमचा आधार क्रमांक आणि बँक खाते लिंक झाले आहे का हे नक्की तपासा. हे सगळ्यात महत्त्वाचा पाऊल आहे. तर मंडळी, अशी सोपी आणि उपयुक्त माहिती लाडकी बहीण योजनेबद्दल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमच्या आजूबाजूच्या बहिणींना ही माहिती नक्कीच पोहोचवा, जेणेकरून सर्वांना त्यांचा सन्मान निधी वेळेवर मिळेल. तर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आहे रामेश्वर चौरे. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.